स्पर्धा चांगली राहिली आहे. पहिल्या 2 मॅचमध्ये लागोपाठ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवला आणि या मॅचमध्ये देखील एक चांगली सुरुवातीची अपेक्षा त्याच्याकडून केली जाते. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आता आमच्या सोबत कॉम्बॉक्समध्ये बसलेले आहेत. ते दोघेही खुश आहेत कारण त्यांना माहिती आहे की आपण आता एकतरी ट्रॉफी इकडनं घेऊन जाणार आहोत. जरी ते हारलो तरी तृतीय क्रमांक मिळेल, जिंकलो तर फायनल खेळू. ओव्हर द विकेट. ओहो हो, बॅटची कडा. थर्ड मॅनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतो आणि एका धावेने पहिल्याच बॉलवर नवीन पाटील ऑफ द मार्क. सिंगलच्या सहाय्याने या ठिकाणी धावफलकाला सुरुवात करत असताना बरोबर 4:13 पहिला बॉल डिलिव्हर झाला. अतिश यतीन या गोष्टीकडे लक्ष दे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट करायचे कोणत्याही परिस्थितीमध्ये. सनी पाटील कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साईडला स्वीप करायचा होता. पूर्णपणे लॉंग लेग खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये आणि बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. कालच्या दिवसामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला धावा सनीनं बनवल्या. ओहो हो, यावेळेला उडव द्या. ओव्हर कव्हर्स मॅग्निफिसंट शॉट ऑफ द इव्हिनिंग. क्लासिकल फटका सनी पाटीलच्या बॅटमधून. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. ग्रेट हिट. जबरदस्त फटका होता. टायमिंग प्रॉपर आणि बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा. मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग, इनक्रेडिबल, अद्भुत षटकार. सिक्सरच्या सहाय्यानं अकाउंट ओपन केले सनीनं. पुन्हा कमी गतीने टाकलाय. स्वीप करायचा होता याही वेळेला फ्रंट फुटला येऊन, परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आणि फायनली त्याच्यावरती एक धाव मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 8 वर. हळूहळू आपण पाहतोय की स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम चरणामध्ये आली आणि इथून संध्याकाळच्या या सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग या क्रीडा सोहळ्याचा जय बजरंग चषकाचा आनंद घेताना. यावेळेला पुन्हा कव्हर्सला बीट केल्या नवीन पाटीलनं. इनफिल्डला क्लिअर करत असताना आणखी एक बॉलला पाठवलंय सीमा पार. 4 धावांकरिता चौकार. चार धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकत असताना धावसंख्या धावफलकावरती 12. गुड स्टार्ट फॉर द टीम सारंगाव. चांगली सुरुवात टॉस जिंकून बॅटिंग करताना. स्विच हिट. अनदर ब्युटिफुल शॉट. मॅग्निफिसंट हिट. आणखी एक चौकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय सुरुवात केली आहे लाजवाब. नवीन पाटीलनं लागोपाठ 2 चौकार लगावलेत. चौकार त्या ठिकाणी आले आणि या लागोपाठच्या 2 चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 16. यास विजय पाटील आता माझ्या सोबतीनं समालोचन कक्षामध्ये आहेत. विजय, कसं पाहतोय चॅलेंज ग्राउंडवर तू भरपूर वर्ष सराव केलाय, खेळलाय देखील चॅलेंज संघामधून, परंतु ॲज अ कॉमेंटेटर ही स्पर्धा कशी वाटते आणि खेळ सुरू झालाय? प्रथमतः खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे आणि सिद्दीक बाबे सर. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. शिवमाता व आणि त्यांच्या विरोधामध्ये सारंगाव. सेकंड सेमीफायनलचा सामना आणि इथलं एक्सपिरियन्स पाहिलं तर म्हणजे खूप चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतं. ज्या प्रकारे चॅलेंजमध्ये खेळत असताना देखील खूप चांगले अनुभव इथे आलेले आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन्ही टीम्समध्ये. सेकंड सेमीफायनलचा सामना आपण मित्रांनो पाहत आहात. धावसंख्या 16 वरती आहे. कौशल पुन्हा एकदा सज्ज झाला ओव्हर द विकेटनं. यावेळेला स्विच करायचं होतं.
स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला आहे. फक्त मेल एकच धाव. एका धावेने स्कोर कार्डवर आपण धावा जर पाहिल्या तर धावा आहेत 17. चांगली सुरुवात इथून फ्लाइंग स्टार ज्याला म्हटलं जातं ना, ती सुरुवात आता सारंगाव गावाकडनं खरं तर 2 बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन आणि सनी यानं खूप चांगली सुरुवात करून दिलेली आहे. सेकंड सेमीफायनलचा सामना मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील बघता बघता पूर्ण केल्या गेल्या. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर करत असताना आता मात्र भागीदारी करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या दोन्ही बॅटर्समध्ये पाहायला मिळतोय. नवीन आधी सनी आणि महत्त्वपूर्ण होती खरं तर पार्टनरशिप होणं विजय. या ठिकाणी आपण एक्झॅक्ट पाहिलं तर सुरुवात इनिशियल ओव्हरमध्ये इनिशिएटिव्ह घेणं, पुढाकार घेणं महत्त्वाचं असतं आणि तो पुढाकार आता घेतलाय या दोन्ही सलामीवीरांनी. हो 19 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा कौशल. यावेळेला स्लॉक करायचं होतं. काऊकॉर्नरच्या दिशेने फिल्डर आहेत आतिश भांबरे. एकच धाव मिळेल. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीपमधून. चांगली फेकी देखील आली. दरम्यान 1 धाव पूर्ण. 20 धावा धावफलकावरती. आतापर्यंत कुठल्याही विकेट्स मिळाल्या नाहीये. इथून विकेट्स काढाव्या लागतील शेलू माता व संघाच्या गोलंदाजांना. खरं तर या मॅचमध्ये पकड निर्माण करायची असेल तर ही भागीदारी फोडावी लागेल. याला पुन्हा एकदा लोअर फुलटस बॉल टर्न केलाय. आतिश भांबरे पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. फक्त मेल एकच धाव. प्रत्येकी बॉलवर किमान सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न राहिला. एक चांगला इंटेंटनं आता फलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. धावा धावफलकावरती 21. दुसऱ्या षटकामध्ये बॅक करण्याचा प्रयत्न केला परंतु विकेटची गरज आहे. कौशल पाटील विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्या क्षमतेवरती त्याला खरं उतरावं लागेल. विकेट घ्यावी लागेल. पुन्हा एकदा कौशल. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. फक्त मेल एकच धाव. यस विकेटचा शोध जरूर घेतोय कौशल पाटील. परफेक्टली यॉर्कर लेन बॉल होता आणि चांगल्या पद्धतीने स्वतःला वाचवलं असंच आपण म्हणूया. सनी पाटील आणि नवीन पाटीलमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली आहे. सेमीफायनलच्या लढतीमध्ये धावांचा पाठलाग करणं सोपं नाहीये आणि या परिस्थितीमध्ये चांगल्या धावांकडे वाटचाल. 22 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा कौशल ओव्हर द विकेट. यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. फक्त मेल एकच धाव. चांगली ओव्हर इथून पाहायला मिळाली कौशल पाटील यांची. कमबॅक करणार षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं शिवमाता वळ संघाच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे. 23 धावा धावफलकावरती. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा विकेट मिळालेला नाहीये शिवमाता वळ संघाच्या गोलंदाजांना. विदाउट आणि लॉस 23. 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि इथून आता शिवमाता वळ संघाला विकेटचा शोध घ्यावा लागेल. अन्यथा ज्या वेगानं धावा बनत गेल्या सनी आणि नवीन वेल सेट झालाय. हे दोघे जर का शेवटपर्यंत टिकून राहिले तर विजू पाटील एक मोठं टार्गेट 50च्या आसपास हे लक्ष देऊ शकतात. ती क्षमता या दोन्ही बॅटर्समध्ये आहे. त्याच्यामुळे पहिल्या विकेटचा शोध घ्यावा लागेल. कौशल पाटील देखील विकेट लेस राहिला. सुरुवातीला आतिश भांबरेनं धावा खर्च केल्या 15. कौशलनं इकॉनॉमिकल गोलंदाजी जरूर केली परंतु त्याला जी विकेट मिळणं गरजेची होती ती सफलता त्याला मिळवता आलेली नाहीये. त्याच्यामुळे आता इथून थर्ड ओव्हरमध्ये हर्षल पाटीलकडनं ती अपेक्षा असेल. हर्षद पाटील त्या अपेक्षा पूर्ण करणार का? वळचे पाटील राखे देखील आता मोठ्या संख्येने आणि एका बाजूला सारंगावचे पाटील राखे देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. कारण हे मैदान स्वप्न असतं प्रत्येक संघाचं गावाचं. एक ट्रॉफी आपण या क्रीडांगणावरून घेऊन आपल्या गावामध्ये तो विजयाचा जल्लोष करावा, विजयाचा गुलाल उधळावा. आणि आज कोण विजयाचा जल्लोष, विजयाचा गुलाल कोणत्या गावामध्ये उधळला जाणार त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे यानंतरच्या लढतीत. जय बजरंग चषक 2026 मध्ये आपण विचार केला तर आई जोगेश्वरी स्पोर्ट्स संघाने अंतिम फिनालेमध्ये प्रवेश केलेला आहे. सेकंड सेमीफायनल मित्रांनो तुम्ही पाहत आहात. शेवमाता वळ आणि त्यांच्या विरोधामध्ये सारंगाव अशी ही लढत आहे. हा कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करणार हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला असेल. दोन्ही टीम्स कडून चांगला खेळ झालेला आहे परंतु अंतिम मेगा फिनाले मध्ये कुठला संघ प्रवेश करेल. यावेळेला आणखी एक बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. फक्त मेल लेग बाईच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली गेली आहे.
24 धावा धावफलकावरती. हर्षद पाटील पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेटनं. यावेळेला सोडून दिलाय वाईट बॉल. अबांतर धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. हो, एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकत असताना 25 आकड्यावरती. एक्स्ट्राच्या या धावा कुठेतरी तुम्हाला थांबवाव्या लागतील आणि नवीन आहे, माफ करा, नवीन कडे ती आता एक संधी आहे की लायसन्स असेल की 10च्या 10 खेळाडू ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये असतात त्यावेळेला एक सुवर्ण संधी असते. नक्कीच मोठे फटके तुम्ही खेळू शकता. तो प्रयत्न हर्षद पाटीलच्या विरुद्ध फोर्स करायचा होता. बॉल हवेत, फिल्डर अंडर इट्स, डाऊन दी बॉल येतोय आणि मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. नवीन पाटील बॅक टू डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन. हो, आणि या विकेटची जरूर गरज होती शिवमाता व संघाच्या गोलंदाजांना. ज्या प्रकारची पार्टनरशिप राहिली मैदानाच्या आतमध्ये, चांगला विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवत असताना हर्षल ब्रेक थ्रू खरं तर मिळवून दिलेला आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती ज्या बाईक पार्किंग केलेल्या आहेत त्यांना विनंती करतोय की आपण त्या बाईक्स थोड्या बाजूला घ्या, कारण आमचे पाहुणे येत आहेत. मेन गेटवर ज्या गाड्या उभ्या आहेत त्या आमच्या सर्वच प्रेक्षक मायबाप यांना विनंती करतोय, मेन गेटवरून तुम्ही गाड्या थोड्याशा बाजूला करा. आमचे मुख्य अतिथी येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इंटर होत असताना आपण अक्षय पाटील इन ॲट 3rd नंबरवरती आलाय खेळण्यासाठी. प्रथमेश पाटील कुकसे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण ओडीआयमध्ये जर पाहिलं तर विराट कोहली या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतो. यावेळेला हर्षल खूप चांगला बॉल, फुलर लेंथ चेंडू हाताळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या तिथे पाहायला मिळाला. भन्नाट वेग त्या बॉलवरती आपण पाहिलं. डॉट बॉल. या षटकामध्ये आणखी काही चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा सज्ज हर्षदने आतापर्यंत चांगली वापसी केली आहे विजू पाटील. आपण जर काही ते विचार केला तर, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर विकेट लेस राहिले होते दोघेही आणि धावा देखील चांगल्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि कमबॅक करणारं षटक आपण पाहतोय हर्षदचं. लोवर फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर यतीन टीमचा कॅप्टन बॉलवरती येतोय आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. या सिंगलच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड नाव. फायनल डे ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये सध्या आपण आहोत. खरं म्हणजे हे जे 3 संघ टॉप 3 मध्ये पोहोचले त्या तिन्ही संघांचे पाठीराखे चांगल्या संख्येने तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. पिंपलनेर संघाचे देखील भरपूर सारे प्रेक्षक आपण या क्रीडांगणावरती जरूर पाहिले, परंतु तो संघ आता या स्पर्धेच्या बाहेर झाला. सनी पाटील स्ट्रायकिंग एंडला असेल. स्विच हिट, रिव्हर्सचा फटका. सनी पाटील सारंगावचा वंडर बॉय, वंडरफुल स्ट्रोक, बॉल सीमा पार. येतोय षटकार. अद्भुत हा खेळाडू आहे आणि खरोखरच येणारा काळ, येणारा भविष्य त्याचं या क्रिकेटमध्ये नक्कीच मोठं आहे. आणि त्याच्या बॅटमधून आलेला सिक्सर. धावफलकावरती 32 रन्स. काय फटका आहे, टायमिंग कमालीचं पाहायला मिळालं. हर्षद पाटीलच्या विरुद्ध 32 रन्स. हो, आता स्वीप करायचा होता. फुल लाईन स्ट्रेट. बॅटरला फॉलो करण्यात आलं. बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 3 षटकं आतापर्यंत संपन्न झालेत आणि 3 ओव्हरसाठी बरोबर 14 मिनिटांचा वेळ घेतलाय. अगदी योग्य त्या वेळेत आतापर्यंत षटकं कंप्लीट केलेत, परंतु आता हे षटक देखील अगदी योग्य वेळेत टाका अमित. या सरचं आपण करत होतो विजय पाटील की 3रा क्रमांक हा नेहमीच प्रत्येकी संघासाठी महत्त्वाचा ठरला आहे. मग भारतीय क्रिकेट संघासाठी किंग ऑफ वर्ल्ड क्रिकेट विराट कोहलीला तुम्ही त्या क्रमांकावर पाहिलं आणि
रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कर्णधार, तोही तिसऱ्या क्रमांकावर आला. श्रीलंकेचा वन ऑफ द बेस्ट लेफ्टी ODI बॅटर कुमार संगकाराला आपण तिसऱ्या क्रमांकावरती पाहिलं. म्हणजे तिसरा क्रमांक हा भरपूर महत्त्वाचा राहिला. जॅक कॅलिसला देखील मोस्ट ऑफ द आपण पाहिलेला आहे वन डाऊन पोझिशनवर बॅटिंग करताना. म्हणून इथून सारंगावकरिता अक्षयला आता ती जबाबदारी घ्यावी लागेल. आजवर तिसऱ्या क्रमांकाचा खेळ करणारे खेळाडू लेजेंड झाले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. हो, आणि नक्कीच आपण टेनिस क्रिकेटमध्ये देखील असे प्रकारचे बॅटर आहेत. आपण पाहिलं तर खूप चांगली नावं आहेत. प्रतीक पाटील असेल, त्यात नंतर आतिश गोडविंदे देखील खूप चांगला खेळतो. अगदी बरोबर, अशी भरपूर सारी नावं आहेत. परंतु मी पुन्हा एकदा विनंती करतोय आमच्या प्रेक्षकांना की मुख्य गेटवरून तुम्ही गाड्या कृपया बाजूला करा. पाहुणी मंडळी त्या ठिकाणी येत आहे. आमचे आयोजक जर का तिथे आले तर डेफिनेटली तुमच्या गाड्या तिकडनं मग टोईंग व्हॅनला बोलून देतील. लक्षात ठेवा, काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन होणार आहे. हो हो हो, यावेळेला बॉल हवेत. आतिश बांबरे डाऊन दी बॉल, त्याने पकडलाय झेल आणि समाप्त होतो या ठिकाणी फलंदाज अक्षयचा खेळ. विकेटचं पतन दरम्यान या ठिकाणी आमच्या मान्यवरांचं शुभागमन होत असताना फर्स्ट प्राइज स्पॉन्सर आदरणीय हे पाहू शकता तुम्ही आपल्या ऑन स्क्रीनवर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना दरम्यान उपस्थित आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेब, निंबोलीचे माजी सरपंच तथा क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले आहे. मी आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम 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 आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेब, माजी सरपंच निंबोली, आपला मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आणि भिवंडी लोकसभेचे सन्माननीय खासदार आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, बाळेमामांचे निकटवर्तीय आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेब, मी आपल्या स्पर्धेमध्ये जय बजरंग स्पोर्ट बिनारच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. अमित चव्हाण पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली आहे. नवीन बॅटर हर्षल भात्रे आता मैदानात आला. सनी पाटीलकडे आता जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड तुम्हाला द्यावं लागेल. इथून विचार केला तर एक चांगली टोटल उभारण्याकरिता, कारण दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि अमित चव्हाण ओव्हर द विकेट ड्राईव्ह केला ऑन साइडला. डॉंगॉलच्या दिशेने बॉल येतोय वेगानं. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झालेल्या त्या 33 धावा, 33 रन्स, 33 धावा स्कोर कार्डवरती लागतात आणि अमित चव्हाणला बॅक करावं लागेल, कारण हर्षलच्या ओव्हरमध्ये अगदी विचार केला तर 8 धावा त्यानं खर्च केला, पलट वार करून दिला. कारण अशा परिस्थितीमध्ये ना विजय पाटील धावांचा पाठलाग करणं सोपं नाहीये, भरपूर कठीण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे इथून आता ती जबाबदारी अमित चव्हाणवरती आहे की इथून कमीत कमी धावांवरती संघाला थांबवावं. परंतु समोर सनी पाटील आहे, त्याने ही स्पर्धा गाजवली आहे. शॉर्ट ऑफ लेन समोर हॅमर केलाय, मिड ऑफला बीट केला, लॉंग ऑफ कडे बॉल आणि 2 धावा त्याच दरम्यान मिळतात. अगदी जणू काय जर बॅडमिंटनचा रॅकेट, टेनिसचा रॅकेट हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. ज्या पद्धतीने बॅट चालवली होती, हल्ला चढवला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. अकूट टप्प्याचा बॉल समोर लॉंग ऑफच्या दिशेनं हॅमर करण्यात आलाय. पहा उपट टाकली आणि 2 धावा तिथे वसूल केल्या सनी पाटीलनं. सध्या मंचावरून आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेब, माजी सरपंच निंबोली, या स्पर्धेचा आनंद घेतात. लॉंग वे सफल हुक केला बॉलला आणि धावांची भूक मिटवली आहे. बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. येतोय चौकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉट ऑफ द इव्हिनिंग असं म्हणावं लागेल, ज्या प्रकारे स्ट्रोक सजवला. चार धावा
4 धावेने धावफलक आपण पाहिलं तर 39 वरती जाऊन पोहोचलेला आहे. Yes, बिलकुल शॉट ऑफ द इव्हिनिंग असंच म्हणावं लागेल. आज सनीनं ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे, 2 फुल टॉस, पुन्हा ड्राईव्ह करण्यात आल्या, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, एकसा कव्हरकडे बॉल येतोय, दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता टीव्ही अंपायरची मदत नक्कीच घेतली जाईल. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आलाय, परंतु टीव्ही अंपायर एक्झॅक्टली सांगतील की बॅटर आउट आहे की नॉट आउट आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये, कारण सनीला स्ट्रायकिंग एंड घ्यायचं होतं आणि त्याच्याचमुळे ही रिस्क घेण्यात आली. खरं म्हणजे हे पाहतोय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये, एका हातानं बॉल कलेक्ट केला आणि बॅटर आउट. धावपच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू आउट झाल्या. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये एकच धाव तिथे मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 40 धावा, 40 रन्स ऑन दी बोर्ड नाव. एक मोठी टोटल आता उभारण्याची तयारी आपल्याला नक्कीच दिसून आली आहे. चला बॅटर थोडं फास्ट आहे. चाळीस धावा स्कोर कार्डवर. अंतिम चेंडू आहे डावातील. बोध तयार. बॅटर सनी पाटील स्ट्रायकिंग एंडला. चांगला खेळ आहे. 22 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. हो, शेवटचा बॉल उडवलाय. खाऊ कॉर्नरला आतिश बांबरे जज करतोय, त्यानं पकडलाय झेल. शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट आणि याचबरोबर धावफलक. 40 धावा धावफलकावरती, 41 लक्ष सामना जिंकण्याकरिता. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेब आलेले आहेत. धन्यवाद समीर ठाकरे, धन्यवाद विजय पाटिल. आइए दोस्तों, सेमी फाइनल मुकाबला चल रहा है और लक्ष्य 41 रनों का. परवीन जी गुलवी साहब इस वक्त माजी सरपंच निम्बोली और साथ ही साथ खास खासदार ग्रामीण सम्राट महाराष्ट्र के सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बालिया मामा के राय रास्ते हैं, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम. क्रिकेट उनकी नस में भरा है, इसलिए जेबी कप भिनार के वो फर्स्ट प्राइज स्पॉन्सर नीलेश गुरु साहब हमसे जुड़ने जा रहे हैं. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आदरणीय निलेश गुरव साहेब. ज्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मित्रांनो आपण पाहिला, त्या दिवशी निलेश गुरव साहेबांचा वाढदिवस आपण याच क्रीडांगणावरती साजरा केला. फटाक्यांच्या आतषबाजीने भारतीय जनता पार्टीचा असा चेहरा ज्याने खरं तर कवाड शेलार या परिसरासाठी अनेक मोठमोठी कामं करून त्या विभागाचे ते भाग्य विधाते बनलेले आहेत, असे आदरणीय निलेश गुरव साहेब, मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ज्यांच्या वतीनं फर्स्ट प्राइज कॅश प्राइज 41,000 रुपये एकूण या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. त्याबद्दल मी संपूर्ण जय बजरंग भिनारच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नीलेश गुरु साहब जुड़ चुके हैं. आपने सीएम चषक देखा था, मुख्यमंत्री चषक वो उन्हीं की देन थी और क्रिकेट के बहुत बड़े जानकार है. भारतीय जनता पार्टी के एक्टिव फेस जिन्हें कहा जाता है. जरूर जरूर. आणि 41,111 रुपये रोख रक्कम
निलेश गुरव साहेबांच्या वतीने या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आली. द्वितीय क्रमांकासाठी 21,111 रुपये रवींद्रदादा गुळवी माजी पोलीस यांच्याकडून स्पॉन्सर्ड करण्यात आले. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 5,555 रुपये तेजस पाटील आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव यांच्याकडून स्पॉन्सर्ड करण्यात आली. या सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासाठी जे चषक आहेत ते शुभ्रा उमेश भोईर यांच्या स्मरणार्थ उमेश वसंत भोईर ओमसाई बोरवेल यांच्याकडून या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आले. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर त्याच्यासाठी आणि बेस्ट फिल्डर कैलासवासी भाऊ दगडू राणे यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ नितेश दुधनाथ राणे यांच्याकडून आम्हाला संपूर्ण ट्रॉफीज स्पॉन्सर्ड करण्यात आल्या. त्यांचे विशेष आभार. आणि मॅन ऑफ द मॅच कक्षता संदेश वखारे संदेशजी वखारे आमचे सहकारी समालोचक त्यांच्या अर्धांगिनी आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे त्या सर्वांचा आभार. आणि सेकंड सेमीफायनलला सुरुवात. नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. सिद्दीक बाबे सर इज हियर. धन्यवाद समीर ठाकरे. नवीन पाटिल मोर्चे पे लगाए गए. देखिए समय में कॉपरेट करें दोनों टीमें अथवा 2-2 ओवर का फाइनल होगा. चैलेंज पे वैसे ही शाम जल्दी ढल जाती है. क्या प्रॉब्लम है वहां पर? कुमार खेल की शुरुआत करना है, फाइनल खिलाना है. आदरणीय निलेशजी गुरव साहेब आणि सोबतच तुम्ही प्रवीणजी गुळवी साहेबांना देखील पाहत आहेत. चला लगेचच सामना सुरू करायचा आहे कारण यानंतर फायनल मॅच देखील बाकी आहे. मेगा फिनाले कोण होणार जय बजरंग भिनारच्या या चषकाचा विजेता. वेलकम बैक. नवीन पाटिल गेंदबाजी की शुरुआत करते हुए चैलेंज पे शाम बहुत ही सुहानी हार्ट ऑफ सिटी रेड रघुनाथ पाटिल स्मृति चषक मार्च महीने में देखना न भूलिए. कमेंटेटर राजेंद्र पाटिल और प्रथमेश पाटिल की पेशकश. ऑफिस नाम के बाहर देखा भाला छोड़ दिया. एक रन से खाता खुला है शिलो मातावल का. नवीन पाटिल रिवर्स खेला है बहुत ही खूबसूरती के साथ लेकिन प्रोटेक्शन है पीछे. एक रन से खाता खुला. आतिश पाटिल का आतिश बामड़े का कुल स्कोर 2 रन. तनाजी
माज ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं। थोड़ा टेंस था उनको उनकी टीम का कि क्या हुआ है। हुआ कुछ नहीं है, सिर्फ खाते पीते घराने के हैं। स्वीप किया है, क्या एफर्ट है, क्या एफर्ट है। 3 रन बचाए, कमाल का एफर्ट था वहां पर। गजब का शॉट खेला था बल्लेबाज यतीन मडवी ने। स्कोर 3 रन बिना कोई विकेट के। नीलेश गुरु साहब, परवीन कुलवी साहब मंच की शोभा बढ़ा रहे हैं। नीलेश गुरु सबसे एक्टिव चेहरा माना जाते हैं भारतीय जनता पार्टी के। हल्के हाथों से केवल पुश किया है। ये अच्छी रणनीति, ये अच्छी रणनीति। 2 रन 5 पे पहुंचा है शेरू माता बल का स्कोर। 5 रन बिना कोई विकेट के। 41 का लक्ष्य है फाइनल में पहुंचने के लिए। 41 रनों का लक्ष्य है। बैठक खेला है कारपेट के जरिए आउटफील्ड में। 1 रन 6 पे पहुंचा है स्कोर शेलू माता बल का। सेमीफाइनल मुकाबला एकता सारंगांव और शेलू माता बल। कौन बनेगा विजेता? नवीन पाटिल। अच्छा ड्राइव, फ्रंट फुट पे आके खेला हुआ, गैप में स्ट्रोक है। थोड़ा फंबल्ड हुए वहां पर। 2 रन बने। दूर से सनी पाटिल आए थे। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 8 रन। अभी भी लंबा फासला तय करना है। 33 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए 19 गेंदों पर। ये भिंगड़ी है, ये भिंगड़ी है। भिंगड़ी शॉट 6 रन। गजब का स्ट्रोक खेला था। जैसे ही गेंद हाथ से छूटी, शॉट पे मोहर थी 6 रनों की। 1 ओवर की समाप्ति। रन बने 14 बिना कोई विकेट के। शेलू माता बल बचे हुए 3 ओवर में मैच को जीतने के लिए 27 रन चाहिए। सारंगांव कोई मेडल कॉन्फ्रेंस नहीं होंगी। चला रे बाबा, इचारन इचारन जिंदगी कपली, अवर बोमिल हल्ले तवर सुकट कपली। वेलकम बैक। ओमकार पाटिल मोर्चे पे लगाए गए हैं। ओमकार पाटिल, आशा पाटिल नॉर्थ स्टैंड से मुड़ते हुए सामना करेंगे। आज दिन भर कमाल का परफॉर्मेंस रहा है आतिश बामड़े का। वन ऑफ द ग्रेट प्लेयर, ग्रेट ऑलराउंडर। बामड़े को टर्न किया पैरों के सामने आउटफील्ड में। 1 रन। प्लानिंग क्रिकेट हो रहा है। आतिश लगातार सिंगल्स से स्ट्राइक को रोटेट कर रहे हैं यतीन मडवी को। प्लानिंग क्रिकेट। ओमकार अच्छा ड्राइव, कवर ड्राइव करते हुए कवर पॉइंट पे डीप में 1 रन। मैच धीरे धीरे फंसता जा रहा है।
16 पे पहुंचा है। स्कोर ओमकार पाटिल आतिश बामड़े के लिए। काफ़ी दर्शक अब जुड़ चुके हैं हार्ट ऑफ सिटी चैलेंज क्रिकेट ग्राउंड। बहुत ही खूबसूरती के साथ खेला हुआ स्ट्रोक है, लेकिन पीछे डीप बैकवर्ड स्क्वायर लेके है, पैरों के सामने टर्न करते हुए 1 रन। फील्डिंग बहुत लाजवाब सजाई गई है और एंड फील्डिंग पे बॉलिंग कर रहे हैं ओमकार पाटिल। 17 रन बिना कोई विकेट के, 17 विदाउट लॉस। ओमकार पाटिल बाएं हाथ के बैट्समैन यतीन मडवी, खेला हवा में लेकिन फील्डर नहीं पहुंच पाए। 4 रन। ये आज के दिन में 6ठी मर्तबा हुआ है मिस जज किया और बाउंड्री गई है। बावले भी इसी तरह के 3 चौके देकर मुकाबला हार गई। ये जो गलतियां है ना, ये रात में सोने नहीं देती है। आप तारे नहीं गिनते, आप रन गिनते हैं। इक्कीस रन। थोड़ा आपकी सोच पॉजिटिव होना चाहिए। हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है। फिर ऑन साइड पे खेला है, अब की बार फील्डर हैं। 1 रन। बहुत स्ट्रॉन्ग जोन है बॅट्समॅन यतीन मडवी का। या षटकानंतर आपण काही सन्मान इथे संपन्न करणार आहोत उपस्थित मान्यवरांमध्ये। यस, लेकिन मैच चालू रहेगा। 22 रन। खतरे की घंटी बजी है सारंग गांव के लिए। ओ स्विंग एंड मिस। 2 ओवर की समाप्ति। 22 चलते हैं समीर ठाकरे के पास। थँक्यू सर सिद्दीक बाबे सर। तसा स्वागत आणि सन्मानाकडे मित्रांनो आपण या ठिकाणी वळत आहोत। मित्रांनो या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 41,111 रुपये या स्पर्धेसाठी आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आले। माजी सरपंच कवाड तथा भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका अध्यक्ष आदरणीय निलेशजी गुरव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। मी कुमार गुंड आणि हेमंत आरट यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे या ठिकाणी आदरणीय निलेशजी गुरव साहेबांना सन्मानित करायचं आहे। मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे। रोख रक्कम 41,111 रुपये व भव्य रोख रक्कम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर निलेशजी गुरव साहेबांनी दिलेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण करत आहोत। कवाडचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका अध्यक्ष यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। हेमंत आरट आणि कुमार गुण यांच्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करत आहोत। असंच प्रेम आमच्यावरती तुमचं राहावं हीच खरं तर आजच्या दिवशी मी अपेक्षा ठेवतो। तदनंतर आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेबांना आपण सन्मानित करत आहोत, माजी सरपंच निंबवली, आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। कुमार गुण यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी गुळवी भिवंडी लोकसभेचे सन्माननीय खासदार बाळमामांचे निकटवर्तीय आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत। धन्यवाद साहेब। सामना सुरू आहे। तदनंतर काही सन्मान देखील आपण ओव्हर ब्रेक मध्ये करूया। पुल और पावरफुल खींच के मारा, जबरदस्त शॉट, 6 रन। मॅच महत्वाची आहे। ओव्हर ब्रेक मध्ये पुढील सन्मान आपण करणार आहोत। चला प्रथमेश पाटील, एक कॅमेरा आपल्या स्टेजवर राहील, आपण सन्मानी करतोय। आदरणीय मधुकर गुरव तंटामुक्ती अध्यक्ष कवाड त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत।
एक और गेंद हवा में, अब की बार आउट हो जाएंगे. विकेट. विकेट त्या ठिकाणी मिळाली. यतीन मडवी चांगला खेळत होता, परंतु आता इथून सन्मान आपण करतोय. मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. आदरणीय मधुकर गुरु तंटामुक्ती अध्यक्ष, त्यांचा सन्मान कुमार गुण यांच्या शुभ हस्ते होतोय. हेमंत हडड, टॉलमैन और कुमार गुण. त्यानंतर आदरणीय ग्रामपंचायत सदस्य कवाड आकाश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनाही आपण सन्मानित करूया. ग्रामपंचायत कवाडचे सदस्य आकाश जाधव यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. एक यशस्वी स्पर्धा जय बजरंग स्पोर्ट्स क्लब भिनारच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली आणि या स्पर्धेचा आता नक्कीच शेवट या ठिकाणी आपण गोड होताना पाहतोय. सनी पाटिल पलटवार. बीपीएल बिनार में हुआ था और बीपीएल में क्या था, कुमार गुंड और हेमंत हडड बहुत चले थे. रुपेश शेलार सरचिटणीस भिवंडी ग्रामीण यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. सनी पाटिल, रुपेश शेलार यांना आपण सन्मानित करतोय. सरचिटणीस भिवंडी ग्रामीण. तदनंतर कपिल भोईर महाराष्ट्र पोलीस यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. अब विकेट कीपर भूल गए कि आहिस्ता भी मारते तो आउट दिया जाता. जोर से मारा. क्या बात आहे. या ठिकाणी आपण सर कपिल भोईर यांना सन्मानित करत आहोत. महाराष्ट्र पोलीस. नौ गेंदे 12 रन. आतिश बांबड़े लगातार दीवार बने. त्यानंतर अशोक भोईर भिनार यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. नाउ बॅक टू कमेंट्री बॉक्स. बांबड़े को मिसक्यू पुल है, फील्डर नीचे, बढ़िया रनिंग कैच. कहानी में ट्विस्ट. मैच होता हुआ सुपर हिट. 8-12 का इक्वेशन. समय पे विकेट लिया वहां पर गेंदबाज सनी पाटिल ने. देना कमेंट. क्या लगता है विजय के लिए क्या रणनीति होना चाहिए? नाही, इथून कुठल्या प्रकारचा दबाव न घेता चांगली फलंदाजी करावी लागेल. 8-12चा इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 8-12 का इक्वेशन है. इस तरह के जो मैचेस रहते हैं, पिछला मैच एक गेंद पहले जीता था. सनी. 8-12 ये 2 गेंदे दोनों टीमों के गले की हड्डी है. बढ़िया गेंद. प्रतीक भोईर खेलना चाहते थे. रन आया लेग बाय. 7 गेंदे 11 रन. कमाल का मुकाबला चलता हुआ. 7-11. आज शेनू माता बल के सभी मैचेस चेस करके जीते हैं. कौशल पाटिल से उम्मीदें. खींच के मारा है. पुल पावरफुल. चाबुक. 6 रन. इस सिक्सर ने इक्वेशन 6-5 पे कर दिए. सनी पाटिल सर खुजा रहे हैं. भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है. तुरंत ही फील्डिंग लगाना है प्लीज. 3-3 ओवर का फाइनल होना चाहिए. 6 गेंदे 5 रन. आपको लगता नहीं मैच खत्म हुआ है विजय पाटिल, लेकिन ये जो सिक्सर आया है ये सेमीफाइनल का टर्निंग पॉइंट हो जाएगा.
6 में 5 रन चाहिए। हो आणि 6 मध्ये 5 ची गरज असताना तुम्हाला इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि चॅलेंज ग्राउंड आहे. यस, उस सिक्सर के लिए हेलो हेलो, सिक्सर के लिए नीलेश गुरु साहब की तरफ से 500 रुपया हैं। कौशल पाटिल को अच्छी गेंद नीची रही, वाइट, डीआरएस लिया है फील्डिंग साइड ने। देखना है अभी 6 में 4 रहते हैं या 5 में 5 रहते हैं। वाइड बॉल, 6 में 4। हमारे बीच से दोनों हमारे मुख्य अतिथि, फर्स्ट प्राइज स्पॉन्सर नीलेश गुरु साहब और परवीन गुलवी साहब माजी सरपंच विदा लेते हुए धन्यवाद। कमेटी आपका आभार व्यक्त करती है। गेंदे बची है 6 और रन चाहिए 4। 6-4 का इक्वेशन। आवाज खराब हुई। हर्षल मात्रे, प्रतीक भुईर के लिए ऑफिस डम के बाहर, फिर वाइड। ये दुष्काळात 13वां नहीं बल्कि 14वां महीना है। हो आणि नक्की सर दबाव देखील वाढत आहे गोलंदाजावरती. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत करतायत गोलंदाज हर्षल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट 6 गेंदों में 3, फिर ऑफिस डम के बाहर, फिर वाइड। क्या हर्षल मात्रे बल्लेबाज को रन नहीं बनाने देंगे क्या? छह गेंदे 3 रन, 2 रन चाहिए, 2 रन। आपकी बार अच्छी गेंद, आपकी बार अच्छी गेंद थी, बीट किया। राऊंड द विकेट पुन्हा एकदा सज्ज झालेत हर्षल. प्रत्येक बॉलसाठी त्यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. एक धाव पूर्ण. फक्त विजयासाठी शिवमाता व संघाला एका धावेची गरज. कौशल स्ट्राईक वरती. हर्षल राऊंड द विकेटनं हलक्या हातानं फक्त टॅप केलंय आणि एक धाव पूर्ण केली. विजय रन कौशलच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन शिवमाता व संघ. हार्ड लक सारंगाव. आणि फायनलमध्ये इंटर होत असताना शिवमाता व आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना दिसेल आई जोगेश्वरी जुनांदुर्की. शेख
फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ तुम्ही पाहतात मित्रांनो, जय बजरंग भिनार चषक 2026 मध्ये, तो म्हणजेच शेळूमाता वळ. आणि लगेचच दोन्ही कॅप्टनला आपण विनंती करूया, जोगेश्वरी झून आंदोळकी आणि शेळूमाता वळचा कॅप्टन करत असेल की भरपूर मॅचेस कंटिन्यू खेळायला लागतात, मग शेवटच्या दिवसात जर आपला संघ असला तर डेफिनेटली हे सर्वांसाठी सेमच असतं. 3 षटकांचा प्रत्येकी सामना होणार आहे. कौशल, आपके 500 रुपये लेके जाना है. दोन्ही टीमला यह समय